मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर काल एका मित्रानं म्हणजे मला फोन केला होता, कारण की आपलं कॉन्टॅक्ट नंबर आहेत बऱ्याच जणांकडं. तर त्यांनी मला फोन केला, म्हणून दादा आपल्याला 1 एकर शेती आहे, पण 1 एकर शेतीमध्ये जर आपण चारा लागवड करून जर 10 शेळ्या सांभाळल्या तर आपल्याला वार्षिक उत्पन्न किती होईल. तर म्हणजे वार्षिक नफा आपल्याला 1 एकरचा, आता मला 1 एकरमध्ये म्हणजे सरासरी 45,000 ते 50,000 रुपयाचा माल होतो आहे. त्याच्यामध्ये कटपट होऊन समजा 25,000-30,000 रुपये मला उरतात. तर आपण जर 10 शेळ्या जर सांभाळल्या तर आपल्याला किती नफा, म्हणजे 10 शेळ्यांपासून एका वेताला किती, दुसऱ्या वेताला किती, असं त्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे. तर त्यांच्यासाठी आज ते म्हणे एक त्याच्यावरती व्हिडिओ बनवा म्हणे, जेणेकरून आपले जे नवीन शेळी पालक आहे आणि ज्यांच्याकडे कमी शेती 1-1.5 एकर, तर त्यांच्यासाठी हे नियोजन खूप म्हणजे फायद्याचं राहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक माहिती ही मोलाची भेटेल आणि तुम्ही असं नियोजन करून तुम्ही स्वतः पण, तुमच्याकडे शेती कमी असेल तर 1-1.5 एकर शेती असेल तर नक्की तुम्ही 10 शेळ्या करून चांगल्यापैकी त्याच्यामधून इन्कम घेऊ शकतो. आता सध्या विषय असा झालेला आहे, 800 रुपये किलो बोकडाचं मटण झालेलं आहे मित्रांनो, सर्वांना माहिती आहे. आणि 800 रुपये बोकडाचं मटण जर म्हणलं तर आज सरासरी 6 महिन्याचा बोकड हा एक 10-12 किलोच्या पुढं समोर भरतोय. आज तुमचा बोकड हा 7,000 ते 8,000 रुपयापर्यंत, 7,000 रुपयापर्यंत सरासरी जातोय. 6 महिन्याचा बोकड हा 7,000 रुपयाला नक्कीच विकतोय, जास्त विकतो, पण आपण 7,000 रुपयाला धरला. एका वेताला शेळी जर मोठे चांगले जर शेळ्या असेल तर एका वेताला 2 पिल्लं देते 100%. तर आपण 6 महिन्याचं 5.5 महिने तिला वेळायला लागतात, असे आपण एकच खोप धरू 6.5-7 महिने समजा. तर त्या पहिल्या खोपीत 10 शेळ्यांचे तुमची 20 पिल्लं होतात. 20 पिल्लामधून जाऊ द्या, काही मरतून धरा, त्याच्यामध्ये 5 धरा, सरासरी 5, काही एक देईन, काही मरतून होईन समजा. असे सरळ 15 पिल्लं धरायची. 20 पिल्लं होतात तर 15 धरायची. 15 बकरं जरी म्हणलं तर तुमचे 15 बकरं 7-7 हजारांना जर गेले, 7-70 आणि ते 35, म्हणजे 1,05,000 रुपयाला तुमचे एका 6 महिन्याचे पिल्लं तेवढे विकू शकतात. वरचे 5,000 रुपये सोडून 1,00,000 रुपयामध्ये तुम्हाला म्हणजे 6 महिन्यामध्ये 1,00,000 रुपये हे निघतात. म्हणजे तुमचं 15 महिन्याचा काळ, 15-16 महिने धरा, 16 महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला 10 शेळ्यापासून 2,00,000 रुपये उत्पन्न भेटतं. खर्च कोणता लागणार तुम्हाला? 1 एकर शेतामध्ये तुम्ही क्षेत्रामध्ये चारा करू शकतात, त्याच्यामध्ये 5-6 प्रकारचा चारा लागवड करू शकतात, त्याच्यामध्ये मार्वेल गवत लावू शकतात, त्याच्यामध्ये तुती, हातगा, सुबाबू, त्याच्यानंतर दशरथ घास, मेथी घास, त्याच्यानंतर नेपियर लावू शकतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे गवत जर लावले तर 1-2 प्रकारचे लावण्यापेक्षा 5-6 प्रकारचे जर गवत लावली तर शेळ्या पण आवडीनं खातात. आणि चाऱ्याचे नियोजन जर चांगलं लावलं तर 10 शेळ्या सांभाळायला काही एवढं अडचण नाही. 1 एकरमध्ये 10 शेळ्या 100% सांभाळू शकता तुम्ही. तशा तर 20, 25, 30 पण ॲडजस्ट होतात चाराचं नियोजन, सुक्या चाऱ्याचं जर नियोजन केलं तर. पण तुमच्याकडे सुका चारा जर कमी असेल तर तुम्ही हिरव्या चाऱ्यापासून पाण्याचं नियोजन जर चांगलं असेल तर आपण सरासरी बोकड जर चांगले तुम्ही 10 महिन्याचे पुढं जर बोकड विकला तर 10 महिन्याचे पुढचा बोकड हा 12,000 ते 15,000 रुपयापर्यंत तुम्हाला विकायला भेटतोय. 10,000च्या पुढंच किंमत येते त्याची, 12-15,000 रुपयेपर्यंत. तर तसं जर नियोजन केलं तर तुमचं जास्त दुपटीनं इन्कम होतं आहे. पण आपण सरासरी एकच नियोजन धरलं की 6 महिन्यामध्ये आपल्याला बोकड विकायला भेटला पाहिजे, म्हणजे 6-6 12 महिन्यामध्ये
हा बोकड आपल्याला विकायला भेटतोय. मित्रांनो, शेळी पालनासारखा एकदम कमी कालावधीमध्ये 6 महिन्यामध्ये बोकड जन्माल्याच्या नंतर 6 महिन्यामध्ये 7-8 हजार रुपये देणारा कोणतंच इन्कम नाही आहे आपल्याला. आणि कमीत कमी 10 शेळ्या पाहिजेच आपल्याकडं. 10 शेळ्या जर असेल तर 100% आपण त्याच्यामध्ये वार्षिक 2 लाख रुपये नफा कधी पण कमवू शकतो. कारण की हा माझा अनुभव आहे. माझ्याकडं 5-6 शेळ्या आहेत. म्हणून याच्यामधून मी वार्षिक कसं तरी केलं तर एक वर्षाला जर मला लाखापर्यंत जातो मी. लाखभर रुपयापर्यंत माझे पिल्लं विकतायत. तर अशा हिशोबानं तुम्ही जर नियोजन केलं तर नक्कीच. मित्रांनो, शेळी पालन म्हणजे एवढं सोपं पण नाही, एवढं अवघड पण नाही. फक्त नियोजन जर तुम्हाला करता आलं तर सोपं भरपूर आहे. फक्त नियोजन आपल्याला जमलं पाहिजे. नियोजन काय पाहिजे? फक्त चाऱ्याचं नियोजन आणि खुराकाचं नियोजन, त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापन. आता व्यवस्थापन म्हणल्यानंतर काय आलं, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष देणं, बिमार पडली का शेळी ते लक्ष ठेवणं, त्याच्यानंतर शेळ्या गाभडलं नाही पाहिजे, त्यांचं चाऱ्याचं नियोजन, पाण्याचं नियोजन, पाणी पण त्यांना स्वच्छ पाणी देता आलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन जर तुम्ही ठेवलं तर शेळी पालन काहीच अवघड नाही. फक्त तेवढं नियोजन आपल्याला चांगलं करावं लागतं. तर अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर 100% तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस राहता आणि इन्कम पण चांगला भेटतो. आता सध्या इतका भाव वाढलेला आहे बोकडांचा, बोकडच भेटत नाही घ्यायला गेलं तर. कारण कसं आहे, आता कोणाचे नवस असतात, कोणाला देवाला करायचं असतं, कोणाचे जावळं असतात, असे बरेच काही म्हणजे कार्यक्रम आता असतात. तर सध्या बोकडांना भरपूर काही करंट आहे आणि इथून पुढं जास्तीचे करंट राहणार आहे. भविष्यामध्ये 1-2 वर्षामध्ये 1,000 रुपये पर किलोनं बोकडाचं मटण जाण्याची शक्यता आहे आणि जाणारच, नक्की जाणार. कारण की खूप मागणी बोकडाच्या मटणाला आणि वेगवेगळ्या हॉटेल्स, वेगवेगळे धाबे याच्यावरती तुम्हाला मटण थाळी ही कमी दरामध्ये भेटत आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त बोकडाच्या मटणाकडं वाटचाल जास्त चालू झालेली आहे. एका हॉटेलला 15-20 बोकड लागत आहेत. जो हॉटेल भाग्यश्रीसारख्या हॉटेलला 15-20 बोकड रोजचे कटतायत. त्याच्यामुळे मित्रांनो, शेळी पालनाकडं जास्तीत जास्त लक्ष द्या, शेतीकडं लक्ष कमी द्या. कारण शेतीमध्ये आता उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत चाललेला आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये खर्च कमी आणि उत्पन्न चांगलं आहे. याचा खर्च काय आहे, आपण जी शेती करतो त्याच्यामध्येच जर चाऱ्याचं नियोजन चांगलं केलं तर 100% आपण त्याच्यामध्ये एका एकरमध्ये जर चारा लागवड केली तर 20-25 शेळ्या आपण सहज सांभाळू शकतो, जास्त सांभाळू शकतो सुका चाऱ्याचं नियोजन जर केलं तर. अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता आणि सरासरी किती केलं तर 10 शेळ्यापासून तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये वार्षिक नफा नक्कीच राहतोय. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होता आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद.